नमस्कार, मी मनोहर पवार. TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे. माझ्या समवेत ज्येष्ठ साहित्यिक माननीय शंकर सोलनकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आज क्रांती दिन आहे. जे इंग्रजांची गुलामगिरी या भारतामध्ये होती, याच दिवशी चले जावची चळवळ या भारतामध्ये सुरू झाली. सर्व इंग्रजांना भारतातून हाकलून देण्याचा एक विडा, एक शिवधनुष्य सर्व भारतीयांनी खांद्यावर घेतला. त्याचं नेतृत्व महात्मा गांधींनी केलं होतं. आणि एकंदरीत आज हा क्रांती दिन कशा पद्धतीनं त्यापूर्वी होता आणि आज आपण कशा पद्धतीनं तो क्रांती दिन साजरा करतो आहे. एकंदरीत स्वातंत्र्य काळापासून असेल किंवा स्वातंत्र्य झाल्यानंतर असेल किंवा क्रांती दिन असेल, त्याचा कशा पद्धतीनं आपण आजच्या पिढीला त्याची गरज आहे, त्याची माहितीची गरज आहे. आज आपण क्रांती दिन या ठिकाणी साजरा दरवर्षी करतो आहे. त्यामुळे एकंदरीत जर बघितलं तर चले जाव चळवळ कशा पद्धतीनं होती त्याची संपूर्ण माहिती आपल्याला आपण घेणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. आज क्रांती दिन 9 ऑगस्ट हा अतिशय महत्त्वाचा भारतातील दिवस आहे. आजच्या दिवशी चले जावची चळवळ भारतामध्ये सुरू झाली. त्यामुळे इंग्रजांची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी मानव क्रांतीची सुरुवात कशा पद्धतीनं सुरू झाली. सर्वप्रथम या ठिकाणी स्टुडिओमध्ये तुम्ही बोलवल्याबद्दल तुमचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो, आभारी मानतो. आणि सर्व लहान मोठ्या श्रोतवर्गांना माझा नमस्कार. हे मानव क्रांतीची सुरुवात जर पाहायला गेलो तर पृथ्वीचं टोटल आयुष्य हे सांगितलं जातं की वैज्ञानिकदृष्ट्या सांगितलेलं आहे की 5 अब्ज वर्ष. आता 4.5 अब्ज वर्ष राहिलेलं आहे. तर पृथ्वीच्या सुरुवातीपासून ही मानवाची जी उत्क्रांती झाली, मानवाचा जो जन्म झाला आणि सामाजिक परिवर्तन घडत आलं, ते अनेक प्रकाराने घडत आलं. रानटी अवस्थेतून या सभ्य संस्कृतीपर्यंत मानवाची जे वाटचाल आहे अतिशय दुष्कर आणि खडतर झालेले आहे. हे पहा, आता एक आपल्या हिंदू तत्त्वज्ञानानुसार असं सांगतात की सत्ययुग, नंतर त्रेतायुग, द्वापारयुग आणि आता कलियुग आहे. सत्ययुगात ऋषीमुनी होऊन गेले, त्रेतायुगात रामायण घडून आलं, द्वापारयुगात महाभारत म्हणजे कृष्णाचा अवतार झाला. आता कलियुग आहे, आता कल्कीचा अवतार होणार आहे. कल्कीचा अवतार होणार आहे. तर ह्या कलियुगामध्ये आपण जर अभ्यास केला तर कलियुगामध्ये सिंधू संस्कृतीपासून आपल्याकडे ठोस माहिती मिळते. सिंधू संस्कृती ही आपली इसवी सन पूर्व 3,500 वर्षापासून सिंधू संस्कृती आहे. आणि त्या सिंधू संस्कृती नंतर जो भाग आहे, भारताला भारत हे नाव भरत राजापासून आलं. भरत राजा हा दुष्यंत मुनी आणि शकुंतलेचा पुत्र. तर भरत राजापासून हे भरत याचा अर्थच भ्र म्हणजेच ज्ञानाचं आकलन, म्हणजे ज्ञानाचं उपयोजन करून राज्य चालवणारा, ज्ञानाचा वापर करून राज्य चालवणारा, हे भ्रच शब्द होतो, संस्कृतचा अर्थ झाला. तर भारत म्हणजे धर्मनिष्ठ राज्य चालवणारा जो राजा झाला, त्याच्यापासून भरतखंड म्हटलं गेलं. हिमालयापासून समुद्रापर्यंत म्हणजेच अरबी सागर आणि हिंद महासागर आणि बंगाल उपसागरपर्यंत जे क्षेत्र आहे याला भारत म्हटलं गेलं. तर इथं क्रांती ऋषीमुनींनी अगोदर सत्ययुगात घडवून दिली, परंपरा संस्कृती घडवून दिली. त्यानंतर रामायणाचं सत्य अवतार आला आणि नंतर कृष्णाचा अवतार झाला. आता कलियुग चालू आहे. युद्ध परंपरा, एकावर एक लढाई, युद्ध, मानवामध्ये संघर्ष चालूच आहे. हमेशा के लिए राम जीता रहेगा, रावण हारता ही रहेगा, सृष्टी के अंत तक, असं म्हणणं आहे. तर अशा काळात आपल्या संस्कृतीमध्ये ह्या परंपरेमध्ये
चंद्रगुप्त मौर्य आणि आर्य चाणक्य, नंतर अशोक सम्राट, नंतर 12व्या शतकात बसवण्णा, नंतर संत कबीर हे, आणि नंतर महात्मा गांधीजी, आंबेडकरजी, हे सगळे महामानव होऊन गेले. अशी परंपरा आहे आपली. ह्या परंपरेमध्ये अनेक मानवी आक्रमण होत गेले. त्याच्यामध्ये मानवी आक्रमणात जे आक्रमणांचं किंवा गुलामगिरीचं ओझं छिडकावून देणारी संस्कृती म्हणजे अगोदरची स्पार्टन रोमन संस्कृती. तिथून सुरुवात झाली. रोमन इसवी सन पूर्व 5व्या शतकापासून तिथून सुरुवात झाली. तर गुलामगिरीला नकार देण्याची वृत्ती तिथून सुरू झाली. युरोप खंडातून भारतात आली. म्हणजे आपल्या आंबेडकर साहेबांनी, महात्मा गांधीजींनी इंग्लंडला, अमेरिकेला राहून अभ्यास केला आणि तिथून बाहेर घालवण्यासाठी इव्हन आता बघा टिळक, लोकमान्य टिळक, वसंतदादा, यशवंतराव चव्हाण, सावरकर, सगळे आपले सुभाषचंद्र बोस, सगळ्या नेत्यांनी परदेशाचा वर्ल्ड हिस्ट्री अभ्यास केली, जागतिक इतिहासाचा अभ्यास केला, संस्कृतीचा अभ्यास केला आणि पेटून उठले. तिथं गुलामगिरीला थारा द्यायचा नाही, थारा दिलेला नाही. आणि म्हणून आज 9 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजींनी गवालिया टँक मैदानामध्ये मुंबईमध्ये आंदोलन बोलवलं. म्हणजे आंदोलन करण्यासाठी लोकांना एकत्र केलं. त्या मैदानाला क्रांती मैदान म्हणतात. क्रांती मैदान म्हणतात. आता ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतात. तर या क्रांती मैदानावरती हजारो लाखो लोक आले होते. त्यामध्ये जवळजवळ क्रांती 8 ऑगस्टला त्यांनी भारत छोडो, डू आर डाय, क्विट इंडिया असं घोषणा दिली महात्मा गांधीजींनी आपल्या ओजपूर्ण भाषणामध्ये. तर ह्या हाकेला मान देऊन अनेक लोक रस्त्यावर आली. संपूर्ण 1-2 संख्या सांगता येणार नाही, संपूर्ण भारत पेटून उठला. तर त्या क्रांतीमध्ये सहभागी, आता भारतात काय खरं नाही, इंग्रजांनी लाठीकाठी पण मारल्या तिथं, लोक ऐकले नाही. जाळपोळ चालू झालं, रेल्वेची होय. 8 ऑगस्ट या रात्री असा निर्णय केला की महात्मा गांधीजी, नेहरू, पटेल, जी सरदार वल्लभभाई पटेल, पुन्हा अबुल कलाम आझाद या थोर नेत्यांना इंग्रजांनी अटक केलं, क्रांती जास्त पसरू नये म्हणून. तरी सुद्धा क्रांती लोक जास्त पसरले, लोक रस्त्यावर. पुन्हा ह्या क्रांतीला दाबल्यानंतर पुन्हा क्रांतीची ठिणगी भडकली, देशभर पसरली. तर त्यामध्ये तुम्हाला सांगतो साहेब, 10,000 लोक शहीद झाले. 10,000. बरोबर. आपलं घरदार सोडलं, मालमत्ता सोडली, काही सगळं सोडून दिलं. त्याचं मूळ कारण काय हो? कुणाला जीव नको आहे? आपण ह्या मुद्द्यावर येऊ. पण देशासाठी त्याग केला लोकांनी, देश स्वतंत्र झाला पाहिजे. आज 9 ऑगस्ट दिवशी या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची. सणावळ्या, व्यक्तींची नावं, डाटा, आकडेवारी ही गुगलला आता सगळीकडे मिळतंय, फोनवरती सगळ्याला मिळते. ह्याची आवश्यकता नाही आज चर्चा करायची आज आपल्याला. तर मूळ मुद्दा, घर जर का सोडलं तर स्वाभिमानासाठी सोडलं, ही माहित आहे सगळ्याला, ही माहित आहे, ही काय नवीन नाही. गुलामगिरी लादून घेऊ नये माणसांना, ही सगळी शाळेत शिकले, हे माहित आहे. पण मला एक असं म्हणायचं आहे, महाराष्ट्राचा महान वस्तू यशवंतराव चव्हाणजी, देवराष्ट्रात जन्म झालेला महान पुरुष, वकील होते. शिवाजी विद्यापीठात महात्मा गांधीजींचं भाषण होतं. त्या ठिकाणी वकील असलेले यशवंतराव चव्हाणजी तिथे गेलेले. तर त्यांनी त्या भाषणात असे म्हणाले महात्मा गांधीजी की हे पहा, म्हणाले राष्ट्राभिमुख विद्यार्थी किती तयार झालेत, हात वर करा म्हणले. विद्यापीठ काय करतात काम? तर अनेक लोक हात उचलले, पण संख्या कमी होती. पण विद्यापीठांनी त्या काळाची गरज भागवली नाही असं गांधीजींना दिसून येत होतं. तर यशवंतरावांना तो शब्द ऐकून 2-3 दिवस झोप लागली नाही. झोप लागली, क्रांतीच्या मैदानात उतारले. अशा थोर माणसांनी ही क्रांती घडवून आणलेली आहे ह्या महाराष्ट्रात आणि या देशामध्ये. तर क्रांती ही घडवून आणण्यासाठी स्वाभिमान जागृत व्हायला पाहिजे.
आपली मूळ हिंदू संस्कृती किंवा मानव संस्कृती ही सांगते. फक्त भारतीय संस्कृती एवढंच म्हणणार नाही मी, संपूर्ण मानव इतिहासाची संस्कृती सांगते की स्वाभिमानानं जगा. ही तुम्हालाही माहीत आहे. स्वाभिमान जगण्यासाठी सत्ययुगापासून आज कलियुगापर्यंत जे मानव बुद्धीचा अंतिम सार आहे, उत्तम गुण आहे, स्वाभिमान आहे, एक गुण आहे, त्याची जपणूक आपण केली पाहिजे. सगळ्यांनी सामूहिकरित्या त्याची जपणूक केली पाहिजे. आजच्या युवा पिढीने सुद्धा त्याची जपणूक केली पाहिजे. बघा आताच विकसित भारत हे सांगण्यासाठी मोदीजींनी सांगितलेलं आहे पहा की 2047 पर्यंत विकसित भारत तयार करायचा आहे. तर माणूस स्वतः काय पाहिजे, समर्थ पाहिजे, स्वावलंबी पाहिजे. हां, नंतर दुसरी बाजू सांगितलेली आहे शारीरिक बौद्धिकरित्या तर सक्षम असलाच पाहिजे, स्किलफुल. दुसरी बाजू सांगितलेली आहे आर्थिकरित्या सक्षम पाहिजे भारतीय माणूस 2047 पर्यंत. प्रत्येक माणूस हा इनोव्हेशन म्हणजे संशोधनामध्ये काय तर नवीन म्हणजे इन्व्हेंटेशन करण्यामध्ये असायला पाहिजे असं सांगितलेलं आहे. पहा 2047 पर्यंत विकसित भारत तयार करायचा आपल्याला. ह्या भारत छोडो आंदोलनाची प्रेरणा हीच घ्यायची आपल्याला की स्वतः विकास होऊन इतरांना विकास करण्यासाठी सतत 2047 पर्यंत प्रयत्न करायचा आहे. विकसित भारत घडवायचा आहे. ह्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं ज्ञानाला महत्त्व द्यायला पाहिजे, अंगातल्या बळाला महत्त्व द्यायला पाहिजे आणि कौशल्याला महत्त्व द्यायला पाहिजे असं म्हणायला काही हरकत नाही. तर हे पहा, या ऑगस्ट 1942 नंतर म्हणजे योग्य मौका हेच का महात्मा गांधींनी साधला हे सांगायचं होतं मला. तर मशाली कशा पेटल्या काय सांगता येईल तुम्हाला? हां, त्यावेळी जेव्हा डू आर डाय म्हणाले, करा किंवा मरा ही वाक्य जे आहे हृदयाला भिडलं. आणि प्रत्येक माणूस हा भारतीय माणूस करावं नाहीतर मरावं, नाहीतर तृणकाष्टा सारखं जगू नये. स्वाभिमान आणि जे म्हणतो आपण अभिमान, जे मानवी मूल्ये कोपऱ्यात फेकून उकिरड्यावरच्या पत्रोळ्या चाटून माणूस जगण्याला अर्थ नाही. ह्या जन्माला काय तर अर्थ लागा म्हणून माणसानं प्रत्येक माणसाला वाटलं असावं. स्वाभिमान जगण्यासाठी प्रत्येक माणसाला वाटलं असेल पाहिजे. पुढील पिढी ही सक्षम आणि स्वाभिमानी आणि स्वतंत्र राहायला पाहिजे असं वाटलं असलं पाहिजे. असं वाटल्यानंतरच ही प्रत्येक माणूस हे आपलं काय प्राण द्यायला तयार झाला. स्वाभिमान सुटला की काही उपयोग नाही, काही नाही, जगण्यात अर्थ नाही, काही जगण्यात अर्थ नाही. म्हणून स्वाभिमानासाठी हे स्वातंत्र्य अत्यंत गरजेचं वाटलं. आणि वर्ल्ड हिस्ट्री जागतिक इतिहासाचा आता आपण तेवढा खोलवर जायला नको, परंतु जागतिक इतिहास हे सांगतोय की गुलामीत जगू नका. आंबेडकरांनी सांगितले नाही 100 वर्षे बकर होऊन जगण्यापेक्षा 3 वर्षे वाघ होऊन जगा. किती वर्षे जगलो म्हणण्यापेक्षा कसं जगलं ह्याला महत्त्व द्या. त्या क्रांती दिनामध्ये काही महिलाही सहभागी झाल्या होत्या. काळ होता. हां, तो महिला सुद्धा सहभागी, कल्पना दत्त होत्या आणि प्रीतलता वाडेकर, ह्या सगळ्या म्हणजे अनेक महिला त्याच्यामध्ये सामील होत्या. तर कित्येक लोकांना फाशी सुद्धा स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये दिली गेली आहे. भगतसिंग सारखी, मंगल पांडे, वासुदेव बळवंत फडके महाराष्ट्र अशी माणसं सुद्धा 15 ऑगस्ट 1947 पर्यंत या 1857 ते 1947 ह्या कालावधीत म्हणजे शहीद झालेले आहेत. 8 कोटी लोक भारतातली प्राणास मुकलेले आहेत, शहीद झालेले आहेत, स्वाभिमानासाठी प्राण दिलेले आहेत. स्वाभिमानासाठी. बरोबर. आपली संस्कृती ही स्वाभिमानाची आहे. एक कविता हिंदी कवितेमध्ये येऊन गेलेला आहे, यहाँ पडी ती कूद हजारो पद्मिनिया अंगारों पे. स्वाभिमानासाठी जगले ते, अंगारामध्ये पडून आपला प्राण दिला. परंतु ही स्वाभिमान जी आहे ही अत्यंत थोर आहे. ह्यासाठी आपली संस्कृती, भारताची संस्कृती, ऋषी परंपरा असो, संत परंपरा असो, आज सुशिक्षित लोकांची परंपरा असो, वैज्ञानिकांची परंपरा असो, ही चाललेली आहे. देशाला ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले ते महात्मा गांधींचा फार मोठा सहभाग होता. त्यांच्याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? महात्मा गांधीजी यांचं वर्णन करायला बसलं तर त्यांच्या आत्मचरित्र आहे माय एक्सपेरिमेंट्स विथ ट्रूथ, माझे सत्याचे प्रयोग. ह्याविषयी महात्मा गांधीजी अतिशय सुंदर, वय 56 होतं महात्मा गांधीजींचं लिहिताना.
तर महात्मा गांधीजी बॅरिस्टर होते ते. बॅरिस्टर होते, इंग्लंडला जाऊन शिकलेले आणि घरदार त्याग करून गेलेले, अनेक संकटातून वर आलेले, अनेक वेळा अपमान सहन केलेले, अनेक अन्याय सहन केलेले आणि संत होते, स्वतः संत होते, मनावर नियंत्रण करणे, शास्त्रांचा अभ्यास केलेला, असं शरीरशास्त्राचा अभ्यास केलेला आणि पूर्ण म्हणजे लेखकही होते आणि स्वतंत्र विचार होते, वैचारिक होते आणि काय म्हणतो आपण एक थोर वकील होते. एक आठवण म्हणून सांगतो तुम्हाला, दादाबाई नौरोजी एक बॅरिस्टर, थोर बॅरिस्टर होते, इंग्लंडमध्ये महात्मा गांधीजीपेक्षा अगोदर होते तिथं. तर महात्मा गांधीजी नवीन गेल्यानंतर तिथल्या लोकांनी सांगितलं भारताचेच थोर वकील आहेत, त्यांना भेटा. महात्मा गांधी गेले आणि वळीला थांबले. काही तासानंतर नंबर आला, आत गेले. कोण आहेस? मोहनचंद करमचंद गांधी आहे. मग कशासाठी आला? बॅरिस्टर होण्यासाठी. कशासाठी बॅरिस्टर होतोस? देश सेवा साधण्यासाठी. दादाबाई नौरोजी म्हणाले की यू रीड फर्स्ट फेस ऑफ इंडेक्स ऑफ मॅन. म्हणजे तू पहिला राष्ट्रसेवा करण्या अगोदर माणसांचा चेहरा ओळखण्याचं शिक, मग यशस्वी होतील. माणसांचा चेहरा ओळखण्याला शिकल्यानंतर तू देश सेवा करू शकतो, अन्यथा नाही. म्हणून एकच वाक्य सांगितलं. महात्मा गांधीजींना आश्चर्य वाटला, काय मी खूप लहान आहे म्हणले. त्याच्यावरती अभ्यास केला महात्मा गांधीजींनी. चेहरं कसं ओळखायचं, कसं वावरायचं कळाले. भारताला आले आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये सुद्धा त्यांनी तिथे शाळा काढल्या. तिथं सुद्धा प्राथमिक शिक्षण वगैरे 6 ते 14 गट वयोगट ही मातृभाषा शिक्षण द्या म्हणून त्याचं संशोधन केलं महात्मा गांधीजींनी. आणि देवावर इतकी श्रद्धा होती महात्मा गांधीजींची, अढळ श्रद्धा होती या निर्माण केलेल्या शक्तीवर. तर समुद्रात एकदा जहाजात इंग्लंडला जात असताना वन स्ट्रॉंग जेल हिट द शिप म्हणलेलं आहे. त्यामध्ये एक प्रचंड वावटळ चक्रीवादळ जहाजाला ठोकलं. त्यावेळी ठोकताना जहाज इकडं तिकडं डळमळू लागले. डळमळू लागताना जहाजातील सामान्य लोक रडा लागले, बोंबला लागले, ओरडू लागले, मरतोय आता, मरण जवळ आलं. महात्मा गांधीजी मात्र पेपर वाचत ग बसले होते. वावटळ संपलं आणि सगळी जवळ आले. काय मग तुम्ही का असं स्तब्ध बसला, तुम्हाला काय वाटलं नाही का म्हणून विचारले. त्या देवावर माझी श्रद्धा आहे आणि मला मारणार नाही, मला खात्री आहे म्हणून सांगितलं. अजून मला देशसेवा करायची आहे. देशसेवा करायची. त्यात एक संदेश द्यायचा होता त्यांना. तेवढं ठाम का बसलेले होते? एक संदेश द्यायचा होता त्यांना. तुम्ही जहाज चालू असताना हिंदू, मुस्लिम, पारशी, अमुक तमुक अमुक तमुक तमुक म्हणून एकमेकापासून लांब राहत होता, भांडत होता जहाजात. तर वावटळ असेल तर स्त्री पुरुष जात धर्म सोडून मरतोय म्हणून एकमेकाला गळ्याला काढून मला वाचवा म्हणून तुम्ही एकमेकाला कवटळून एकत्र आला संकटाला सामोरे जाण्यासाठी. ही कसं काय सांगा म्हणाले. म्हणजे याचा अर्थ देश रक्षणासाठी, मानवतेसाठी तुम्ही एकत्र येऊन लढा द्या. जात पात लिंग धर्म आणू नका. त्याच्यामुळं देशाच्या विकासाला अडसर निर्माण होईल हे विसरा. आणि देशावर आलेलं संकट म्हणजे आज काय आहे तर निरक्षरता आणि ग्लोबल काय म्हणतो आपण लोकसंख्या विस्फोट. आता 140 कोटी तर आहेच. 2047ला 165 कोटीला स्थिर करायचं आणि विकसित भारत जाहीर करायचं असं मोदीजी म्हणतात. तर ह्या प्रश्नावरती आपण भांडावं. छोट्या छोट्या कारणावरती भांडून एकमेकांचा सूड घेऊन प्रत्येकाने पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये लक्ष द्यायला पाहिजे. आणि तुम्ही प्रगतीसाठी एकत्र या. तुम्हाकडे सुख सोयी असल्यानंतर तुम्ही भांडता आणि संकट कोसळल्यानंतर माझी माणसं म्हणून स्वतः हे कसं विपर्यास जीवनाचा तुमचा, असा संदेश दिला गांधीजींनी. असल्या गांधीजींनी 50 वर्षे 50 इयर्स त्यांनी 79 इयर्स पर्यंत जगले. परंतु 50 वर्ष अथक परिश्रम केलेले गांधीजी खुर्चीची आशा केली नाही. त्यांनी शेवटी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कलकत्त्याला जाऊन तिथं नौखालीमध्ये जाऊन बसले. मला खुर्ची नको. देशामध्ये सगळे पदाधिकारी दुसऱ्यांना केले नको, मला खुर्ची संतोष होते. मला खुर्चीची आशा नाही, तुम्ही व्यवस्थित राहा, देश चालवा म्हणून. तर अशा थोर गांधीजी विषयी पण अजूनही भारताच्या नोटेवरती गांधीबाबाचा फोटो आहे. काय सांगता येईल ते सांगता येते. महात्मा गांधीजींचा फोटो तसा व्यक्ती आता संतही होते, राष्ट्रसंत होते, पुन्हा वैचारिक होते, लेखक होते, विद्वान होते, युगपुरुष होते, म्हणून त्यांचा फोटो आहे असं मला वाटते. युगपुरुष होते ते. असं राम कसा आहे, कृष्ण कसे म्हणून गेले सांगितले तुम्हाला सर. गांधीजी एकदा रेल्वेतून चालले होते होय की. चालल्यानंतर त्यांच्या पायातली एक चप्पल खाली पडली
त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की दुसरी चप्पल मी ठेवून काय करू, ती दुसरी पण चप्पल टाकली जेणेकरून दोन्ही चप्पल दुसऱ्याला त्याची मदत होईल. आणि असे गांधीजी होते. वा क्या बात आहे. बघा कसे गांधीजी होते, छोट्या छोट्या विषयाला सुद्धा त्यांनी लक्ष दिलेले. असे महात्मा गांधीजी या देशाला लाभले युगपुरुष होते. म्हणून महात्मा गांधीजींनी जे डू आर डाय, करो या मरो, तिची मशाल मशाल पेटवली आणि 1947ला 15 ऑगस्ट 1947 देश स्वतंत्र झाला. शेवटी इंग्रजांना जावं लागलं. पण महात्मा गांधीची एक असं होतं, त्यांची प्रचंड शक्ती, आपल्याकडे हत्यार नाही, म्हणून आपण अहिंसेच्या मार्गानेच जायचं, शांततेच्या मार्गाने. असं एक त्यांचं तत्वज्ञान होतं. एक वस्तू पाहिजे मला, तुमच्याकडे एक वस्तू आहे, ती मला खेचूनही घेता येते, हिसकावून घेता येते, आणि ती वस्तू प्रेमाने घेता येते. त्याच्यात कोणता मार्ग स्वीकारायचा? प्रेमाने घ्यायचं मार्ग स्वीकारा असं म्हणलेलं आहे. समय आणि साधनांचा सिद्धांत म्हणून आहे त्यांचं. तर वेळ आणि साधनांचा सिद्धांत ह्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेला आहे. ह्या वस्तू काय सांगितलेलं त्यांनी, पण असं वस्तू तुम्ही प्राप्त करा, स्वातंत्र्य मारामारीने करू नका प्राप्त, तुम्हाला जे घ्यायचं आहे प्राप्त करायचं आहे प्रेमाने घ्या. देश ज्या वेळेला स्वतंत्र झाला आदल्या दिवशी इंग्रज निघून गेले, काय संदेश दिला इंग्रजांनी, काय सांगता येईल तुम्हाला? हां, इंग्रज ही खूप थोर आणि मोठे होते, विचारवंत होते, पण जगावर कब्जाही केला त्यांनी जाताना वाईट व्हावी तर त्यांनी बऱ्याच इथं गुलामगिरीत नांदवलं, काय केलं, राज्य करण्यासाठी बरंच काहीतरी केलंय, परंतु काही गोष्टी चांगल्या सुद्धा सोडून गेले. ते आपण घेऊ, वाईट काय घ्यायला नको त्यांच्याकडून सोडून द्या. आपलं वाईट वाटलं तर सुद्धा त्याच्यातून चांगलं घेण्यासारखं आहे. सुशिक्षित व्हा, सगळे सुशिक्षित राहा, अंधश्रद्धा सोडा. माउंट बॅटन 1829 साली सती सगमन पद्धती त्यांनी बंद केली माउंट बॅटननी. तर सती सगमन म्हणजे पुरुष हे झाला की स्त्री सुद्धा सती जायची, ही पद्धत सुद्धा बंद केली. सुशिक्षित, बऱ्यापैकी अंधश्रद्धा नको, आणि वैज्ञानिकचा दृष्टिकोन अवलंबा, असं त्याने थोडंफार सोडून दिले. तुम्ही एकीनं लढल्यानंतर काय होते, आम्ही एकीनं आम्हाला लढवूनच त्यांनी ज्ञान देऊन गेले, आणि संकट काळात तुम्ही एकी याल आणि देश अखंड राखा, असं सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला शिकायला मिळते. जेव्हा सुख आणि समाधान असते त्यावेळी आपण सगळी देशाची माणसं समाधानी न राहता सगळ्यात जगात सर्वोच्च स्थानावर न जाता आपण भांडत राहतो. ही आपले म्हणजे खरं तर दुर्दैव आहे. ही भांडू नये असं म्हणायचं आहे. आपले महान संत वेदांत केसरी मल्लिक, आता श्रावण मास आहे, हे त्यांचं एक वाक्य सांगायला हवं मला इथं. त्यांनी 1950च्या दरम्यान एका प्रवचनामध्ये सांगितलं की प्रवचनाला दररोज येत होते माणसं समोर बसलेले. मल्लिकार्जुन स्वामीजी प्रवचन देत होते, श्रेष्ठ संत होते. तर त्यांनी सांगितलं, ही माणसं भरपूर कमवलेत, कोणी पैसा कमवला आहे, कोणी माणसं कमवलेत, अमुक कमवले, तमुक कमवले, सगळं कमवलंय, बरोबर आहे. पण सगळ्यात प्रत्येक माणसानं पैशापेक्षा, जमिनीपेक्षा, इतर ज्ञानापेक्षा एक वस्तू मात्र सगळ्यांनीच कमवली म्हणून सांगितली. ती म्हणजे प्रत्येकाकडं अगदी 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 मस्तपैकी शत्रूला कमवलेत म्हणून सांगितलं. मनगंड शत्रुगुण गळशार, मनगंड शत्रुगुण मात्र मनगंड गळशार कन्नडमध्ये म्हणतात. प्रत्येकाने शत्रू कमवलेत, ज्ञान कमवला, पैसा कमवला असं म्हणाले. मग आज आपण ज्ञान हे महत्वाचं आहे. ज्ञान कमवा, संपत्ती कमावा, बाकीच काय तर चांगलं कमवा. ज्ञान कोण चोरून नेऊ शकत नाही. शत्रू मात्र कमवू नये, एवढं माझं ह्या 9 ऑगस्ट क्रांती दिनाचा संदेश आहे. बघा, माझं तर मनोगत आहे आणि त्यांचा विचार ही देण्यासारखा आहे. शत्रू कोणी कमवू नका. शत्रू कमवल्यानंतर जीवनात त्याला मोक्ष मिळत नाही, यश मिळत नाही, जीवनाची यशस्वी सुद्धा होत नाही. शत्रुता ही नकोच नको आहे. झिरो शत्रू जीवन जगायला पाहिजे. एक असं म्हणेन मी 2047 पर्यंत प्रत्येक माणूस 0 शत्रूने जगायला पाहिजे. हाय का ताकद खुली जगामध्ये कोणाची नसणार आहे, भारताची असणार आहे. ही भारतीय तत्वज्ञान आहे. इसवी सन पूर्व 3500 वर्षापासून इथंपर्यंत मी सांगतोय, इथंपर्यंत आलेली परंपरा विनाशत्रू जगा. मी नवीन सांगत नाही, माझ्या अगोदरचे तत्वज्ञानी सांगितले. मोठी मोठी माणसं सुद्धा समोर ऐकणाऱ्यामध्ये खूप हुशार माणसं आहेत. त्यांनी मला माफ करा चुकलं तर. कुसुमाग्रजांनी सुद्धा सांगितलेले, पहा, प्रेम करावे जगामध्ये, वैर्यावरही प्रेम करावे. 1987 मध्ये त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाले. त्यांनी सांगितले वैर्यावर प्रेम करा, म्हणजे झिरो शत्रू त्यांनी त्यावेळी सांगून ठेवलेला आहे. तर शत्रू विदट शत्रू जगा, सगळ्याला प्रेमान बोला. शत्रू आला की लांब सरका. जेवढे पायाला येतात काटा सगळं उपसून टाकत गेलं तर
नाही चालणार, काट्याच्या बाजून जायला शिका. बरोबर. असं माझं म्हणणं आहे. ती तुमच्या प्रारब्धामध्ये तुमच्या कर्मामध्ये आहे. जे भांडण आहे, तंटा आहे, नुकसान आहे, मरण आहे, जे सगळं नुकसान आहे ती तुमच्या कर्मामध्येच आहे. तुमच्या कर्म चुकलेलं नाही, चुकलेलं नाही. तुम्ही काही करा ती चुकलेलं नाही, परंतु आपल्या जे हातात आहे ते चुकवायला प्रयत्न करू आणि पुढे जायला प्रयत्न करू. आणि आपली परंपरा जी मी सांगितलं सत्ययुगापासून कलियुगापर्यंत, कलियुग हा आता 4,26,000 वर्ष राहिलेला आहे. आता 5 लाख वर्ष झालेला आहे. 4,20,000 कल्कीचा अवतार होणार आहे. पुढे कल्कीचा अवतार होणार आहे. त्यावेळी जग संपणार आहे आणि पुन्हा सत्ययुग येणार आहे. आणि ऋषीमुनींची परंपरा, आणि रामाचा अवतार, कृष्णाचा अवतार, पुन्हा या महात्मा गांधींचा अवतार असं होत जाणार आहे. आणखीन पुन्हा युग संपणार आहे. पुन्हा हे चालत राहणार आहे. चालत आहे. महायुग 43,20,000 वर्षाचं एक महायुग आहे. एक महायुग म्हणतात. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. खरं एवढ्या मोठ्या कालावधीच आहे. तर एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये आपण जगत आहोत. आणि आल्यानंतर दिव्य दर्शन जे म्हणतो आपण, कुठंही जगामध्ये देव शोधून आपल्याला मिळणार नाही. आपल्यामध्ये देव शोधूया आणि आपल्यामध्ये चांगल्या कृती घडवण्याचा प्रयत्न करूया. ही सगळ्याला माहितीच आहे. मी काही सांगायचं शब्दव्यंजना करून व्यर्थ होईल. त्यासाठी आपण 2047 पर्यंत 9 ऑगस्ट क्रांतीनिमित्त सांगतो, 2047 पर्यंत आपण वैयक्तिक सक्षम, शारीरिकरित्या, मानसिकरित्या राहूया, प्रयत्न करूया. नंतर आर्थिक सबल होऊया. तुमचे स्किल वापरून आर्थिक कमवा तरुणांनो. आणि शेवटी तुमचं काहीतरी एक जगाला नवीन संशोधन किंवा विचार देण्याचा प्रयत्न करा. ही संदेश आहे. शेवट झिरो शत्रू जीवन जगूया. जगामध्ये अनेक युद्ध होतात आजकाल. प्रचंड 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 काय खरं नाही. सगळे वाचतात, माझ्यापेक्षा जास्त माहीत आहे युद्धाविषयी तर सगळ्यालाच माहीत असं आहे. तर ते आपल्याला नको आहे. ह्या ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त असं मी सांगू इच्छितो. आणखीन काय आपल्याला विचारायचं तर विचारा. आपण शेवटच्या भागाकडे येऊया. एकंदरीत 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे, आजच्या तरुण पिढीला तुम्ही या दिनानिमित्त काय संदेश देऊ इच्छित आहे? तरुण पिढीला हे बघा, आपल्या श्रावण मासाच्या एक पवित्र दिनानिमित्त अध्यात्माच्या दृष्टिकोनानुसार जीवन हे शाश्वत नाही, अशाश्वत जीवन आहे. कधी माणूस संपेल ही सांगता येत नाही. किती दिवस टिकेल सांगता येत नाही. आपल्याला भूतकाळ ही आज दाखवता येत नाही. वर्तमान भविष्यकाळ ही आपल्याला समोर दाखवता येणार नाही. आज वर्तमान, प्रेझेंट इज लाईफ, नॉट फास्ट आर नॉट फ्युचर. त्यासाठी प्रेझेंटमध्ये जगत असताना प्रत्येक क्षण ही तुम्ही आनंदाने जगा. चांगली स्किल तुमच्याकडे डेव्हलप करा आणि ज्ञान कमवायला प्रयत्न करा. आणि ती ईश्वराचं दिव्य दर्शन करण्यासाठी प्रयत्न करा. ईश्वराचे दिव्य दर्शन म्हणजेच पवित्र जीवन, अहिंसावादी जीवन जगा असं म्हणायचं आहे मला. हिंसा करू नका, स्वतःवर हिंसा करून घेऊ नका, व्यसनाधीन होऊन दुसऱ्यालाही हिंसा करू नका. निर्व्यसनी राहा, सक्षम राहा आणि तुमची प्रगती करून घ्या. आणि काय तर नवीन संशोधन करण्याचा प्रयत्न करा. सगळी संशोधन होतील असं नाही म्हणणार मी. संशोधक व्हा, त्याच्यापासून मिळणारा आनंद तुमच्या जीवनाचा साथीदार असणार आहे. तुमचं नॉलेज तुमच्या साथीदार असणार आहे. तुमच्याकडे असलेली बुद्धी, तुमचं चांगलं गुण, नित्याचा आनंद तुमचा साथीदार असणार आहे. हे दिसणारं जग जे आहे, जे भौतिक स्वरूपात दिसणारं जग आहे, हे तुमच्या सोबत येणारी वस्तू नाही आहे, हे नाही आहे. त्यासाठी माणूस म्हणून माणसासारखे जगावे, माणसासारखे राहावे, माणसाने प्रेम करावे. प्रत्येक क्षण महत्वाचा आहे. आहे. पहिलगामला पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून गेलेली लोक क्षणात संपली. विमानात उड्डाण घेतल्यानंतर अगदी 10 मिनिटात सुद्धा माणसं संपली. किती दुर्दैव. त्यामुळे प्रत्येक जीवन हे क्षणभंगूर आहे. दररोजचा जो तुमचा दिनक्रम आहे अतिशय चांगल्या पद्धतीनं जगलं पाहिजे. आणखीन काय सांगता येईल शेवटचं आणखीन याच्या पुढे जाऊन तुम्ही दुसऱ्याला सांगण्या अगोदर माझ्या मित्रांनो, आपण स्वतःमध्ये संत तुकारामांना गुळ खाते मुलगा म्हणून आई खाते मुलगा म्हणून आई घेऊन गेली. मी 4 दिवसांनी म्हणले गुळ स्वतः खात होते. सोडून दिल्यानंतर त्याला सांगण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला. संत तुकाराम महाराजांनी गुळ खायचं उद्यापासून सोड रे बाबा म्हणून त्यावेळी सांगितले. स्वतः तुम्ही अधिकार प्राप्त करण्याला प्रयत्न करा. ही पंच महाभूतानं तयार झाली सर वासनायुक्त शरीर आहे. ह्याला इच्छा, वासना, आशा सगळं आहे याला, पण त्याला लिमिटेशन पाहिजे. ते लिमिटेशनमध्ये तुमच्या काबूमध्ये ठेवून, तुमच्या इच्छा वासनांना काबूमध्ये ठेवून तुम्ही काहीतरी दुसऱ्याला सांगायचा प्रयत्न तुमच्यामध्ये तयार होऊन तुम्ही सांगणार.
सांगणारे कित्येक हजारो वर्षापासून तुम्हाला सांगितलं सत्ययुगापासून मुनी ऋषी मुनींच्या परंपरेपासून इथंपर्यंत कलियुगापर्यंत सत्ययुगापासून कलियुगापर्यंत आज कित्येक श्रावण मास येऊन गेले. सांगणारा सांगतच राहिला, ऐकणारा ऐकतच राहिला. पण जगातली संपूर्ण जे जगाची प्रौढावस्था म्हणतो, जगाची अति उच्च दर्जाची अवस्था म्हणतो आपण, म्हातारपणाची एक प्रबुद्ध अवस्था म्हणतो, ती प्राप्त झालेली जगाला आज दिसत नाही आम्हाला. पण ही संपूर्ण मानववंशी हा याच्यामध्ये प्रयत्न करण्यामध्ये अपयश झालेले आहे. वासनेच्या काबीज होऊन, इच्छेच्या काबीज होऊन. तर इच्छा वासना तुम्ही काबूमध्ये ठेवा. तर शेवटचे एक वाक्य सांगेन मी, एकाच 2 वळीत सांगून वि स खांडेकरांचं वाक्य सांगेन मी. वि स खांडेकर हे खूप मोठे तर देऊन गेले, सांगली जिल्ह्याचे नदीकाठाला खेळलेले, सांगलीमध्ये राहिलेले वि स खांडेकर खूप मोठे साहित्यिक होऊन गेले, आपल्या महाराष्ट्राला लाभलेले. त्यांचं वर्णन, त्यांचं साहित्य किती सांगितलं तर सुद्धा संपणार नाही. अशा वि स खांडेकरांनी एक सुंदर वाक्य 3 वळी त्यांच्या ययातीमध्ये सांगितलेलं शेवटच्या भागामध्ये. तर संसार हा एक मोठा यज्ञ आहे, संसार हा एक मोठा यज्ञ आहे. दया करुणा माया ह्या त्याच्या ऋत्विज आहेत. दया करुणा माया त्याच्या ऋत्विज आहेत, ऋषी आहेत. आणि इच्छा वासना आशा ह्या त्या यज्ञातील आहुती आहेत. जसे जसे तुम्ही इच्छा आणि वासनाला तुम्ही त्या संसाराच्या अग्नीमध्ये घालता, तसा तसा यज्ञ भडकतोच, ती क्षमत नाही. म्हणून इच्छा वासना आणि मायेला कुठंतरी अंत हवा म्हणून सांगितलेलं आहे. म्हणून इच्छा आणि वासनाला आम्ही कुठंतरी लिमिटेड घालूया आणि आपला स्वचा विकास आणि जगाचं कल्याण करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया. आणि शेवटला असं एक वाक्य सांगेन मी, म्हणेन नम्रपणे सगळ्या श्रोतवर्गांना, मी काय असा खूप मोठा ज्ञानी नाही. या ठिकाणी एक साहित्य सेवा, वाङ्मय सेवा करण्यासाठी आदरणीय या ठिकाणी पत्रकार साहेबांनी या ठिकाणी मला आदरानं या ठिकाणी हाक मारली. या ठिकाणी हाक मारताना त्यांच्या हाकेला मान देऊन इथंपर्यंत येऊन मी 2 शब्द बोलण्याचा प्रयत्न केला. याच्यामागून मी एकटाच नाही, सत्ययुगापासून इथंपर्यंत जे जे होऊन गेले, नाव असलेली नसलेली माणसं, त्या सगळ्यांच्या विचारांचा सार आहे मी, त्यांचा विचार आहे मी. आता जर ती माणसं आता असेल तर सांग म्हणून तुम्ही सांगाल. थँक्यू. धन्यवाद सर. आपण आमच्या स्टुडिओमध्ये आला. आज 9 ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीची चर्चा झाली. आणि या ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं आमच्या प्रेक्षकांना आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं माहिती या ठिकाणी दिल्याबद्दल मी पुनश्च एकदा तुम्हाला TV1 मराठीकडून लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू सर. Press the bell icon on the YouTube and never miss another update.